नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. नवरसा भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू, निफजवी माये. ज्ञानेश्वरीतील अध्याय 12, ओवी क्रमांक 11. 12व्या अध्यायात परमेश्वराच्या साकार रूपाची भक्ती करणाऱ्या ज्ञानी भक्तांचं वर्णन येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या तुलनेनं कुंडलिनी योगाच्या साधनेच्या मार्गानं निर्गुण आणि निराकार अशा परमात्म तत्वाचा साक्षात्कार प्राप्त करून घेणाऱ्या अव्यक्तोपासकांचा उल्लेख येणार आहे. पुढे येणाऱ्या या विषयाकडे ज्ञानदेवांचं आरंभापासून लक्ष आहे. त्यामुळे या अध्यायाच्या प्रास्ताविकात गुरुच्या कृपादृष्टीचा जय जयकार करताना योग मार्गानं समाधी प्राप्त करून घेणाऱ्या साधकांचा उल्लेख ते करून जातात. योग मार्गातली ही साधना जितकी कठीण तितकीच कठोर असते. तेव्हा या अध्यायातलं निरूपण रुक्ष आणि नीरस होईल की काय असं वाटून जाणं शक्य आहे. तिचं निराकरण करण्याकरता की काय गुरुच्या कृपेमुळे कोणकोणत्या प्रकारचा लाभ होतो हे सांगताना योग साधनेच्या निरनिराळ्या टप्प्यांवर साधकांना प्राप्त होणाऱ्या गोष्टीबरोबर ज्ञानदेव सहजपणानं असं म्हणून जातात की या गुरुकृपेची प्राप्ती ज्याला होते त्याच्या पदरात सारस्वताचं भरघोस पीक पडतं. म्हणजे त्याच्या वाणीच्या द्वारा काव्य सौंदर्याचा ललितरम्य आविष्कार होतो. ज्ञानदेवांचं म्हणणं असं की योग साधनेतली एक एक पायरी ओलांडली जाणं हा जसा गुरुकृपेचा एक महिमा आहे, तितकाच वाणीचा विलास सहज साध्य होणं हा देखील त्या कृपेचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. योग साधना आध्यात्मिक क्षेत्रातली तर सौंदर्य निर्मिती साहित्याच्या क्षेत्रातली. पहिल्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशा आत्मज्ञानाला प्राधान्य, तर दुसऱ्यात लौकिक जीवनातल्या सर्वात निरामय अशा सौंदर्यानुभवाला महत्त्व. गीतेतली ब्रह्मविद्या स्पष्ट करीत असताना ज्ञानदेवांची दृष्टी ही अशी एकाच वेळी तत्वचिंतन आणि सौंदर्य निर्मिती या दोहींवर रोखलेली आहे. म्हणून या ओवीत ते गुरुच्या कृपादृष्टीला उद्देशून मागणं मागतात. मी करीत असलेल्या या गीतेच्या विवरणात नवरसाचे सागर उचंबळून येवोत, गहन गंभीर भांडार भरून राहोत आणि गीतेतल्या भावार्थाचे जणू उत्तुंग असे पर्वत उभे राहोत. हे माऊली, हे सारं काही निर्माण कर. ज्ञानदेव 8 रसांचा उल्लेख न करता नवरसा असा शब्द घालतात. साहित्यशास्त्रात सांगितलेल्या 8 प्रमुख रसांनंतर येणारा जो 9वा शांत रस, त्यावर ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीत सर्वत्र भर दिलेला आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे.